दिल्लीतली निवडणूक आयोगाची बैठक संपली, कोणत्याही क्षणी निकाल येऊ शकतो, तर इकडे विधान भवनात संजय कुटे बोलतात. राईट, रेडी, चल बोल. कुठेची बोला. महाराष्ट्रामध्ये राज्यसभेची निवडणूक आज मतदान संपन्न झालेलं आहे आणि मतदानाची प्रक्रिया भारतीय जनता पार्टीने आणि महाविकास आघाडीने दोघांनीही काही मतांवर आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे. थांबलेली आहे म्हटल्यापेक्षा केंद्रीय निवडणूक जी आहे आयोग, तिथं त्याची सुनावणी चालू आहे आणि आम्ही ऐकतो आहे की महाराष्ट्रातला वेठीस धरण्यात आलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा रडीचा डाव आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ही ताकदनं लढणारी पार्टी आहे. संघटनेच्या भरोशावर, कार्यकर्त्यांच्या भरोशावर ताकदीनं मैदानात उतरणारी पार्टी आहे. कधीच रडीचा डाव आम्ही खेळत नाही. परंतु तुम्ही जर वेळे चाडे जर तिथं करत असाल मतदान करताना, जे कोड ऑफ कंडक्टचं तर व्हायलेशन होत असेल, तर ते उघड्या डोळ्यांनी भारतीय जनता पार्टी काही पाहू शकत नाही. आणि म्हणून आम्ही ऑब्जेक्शन घेतले आणि मग तुम्ही पण ऑब्जेक्शन घेतले दोन आमच्या मतदारांवर. त्यामुळे महाराष्ट्राला कोण वेठीस धरतंय हे म्हटल्यापेक्षा जो रडीचा डाव वगैरे जे शब्द आपण वापरताय हे एक वेळ स्वतःला विचारून पाहावं. कारण तुम्ही सुद्धा इलेक्शन कमिशनकडे अपील दाखल केलेली आहे दिल्लीमध्ये. तुमचेही नेते, काँग्रेसचे नेते तिथे इलेक्शन कमिशनमध्ये हिअरिंगसाठी गेलेले आहेत आणि त्यामुळे जे सत्य असेल, जे योग्य असेल, निवडणूक प्रक्रिया राबवत असताना योग्य प्रकारे राबवल्या गेली पाहिजे, लोकशाहीला धरून राबवल्या गेली पाहिजे. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्यांनी पण ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे रडीचा डाव आणि हे शब्द काही महाराष्ट्राला शोभणारे नाहीत. परंतु आम्ही मागच्या काळापासून पाहतो आहे की आज 4-5 ट्विट जे आहे ते सुद्धा पाहण्यात आले. रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि केंद्र शासन, आणि आज तर आता स्टेटमेंट पाहून आलो मी एक, आणि ट्विट पण पाहून आलो की भारतीय जनता पार्टीने न्यायव्यवस्था सगळ्या आपल्या ताब्यात घेतलेला आहे. न्यायव्यवस्थेचा मोठा अपमान हा त्या ट्विटमधून झालेला आहे आणि निश्चित प्रकारे त्याचीही दखल ही घेतल्या जाईल. आणि निवडणूक प्रक्रिया जी आमची इच्छा होती की निवडणूक प्रक्रिया जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला आनंदोत्सव करता येईल. परंतु या ऑब्जेक्शनमुळे आणि यांनी काउंटर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे हा विलंब होतो आहे आणि या विलंबास जबाबदारी महाविकास आघाडी आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याहीकडून एकच रवी राणा आहे, त्यांनी सुद्धा हनुमान चालीसा जो आहे तो दाखवलेला आहे. हनुमान का त्याची गरज तशी नव्हती, परंतु हनुमान चालीसा दाखवणे हा काही इलेक्शनचा जो आहे त्या विरोधात नाही आहे आणि त्यांनी दाखवली म्हणजे नाही, फक्त त्यांनी खिशात ठेवलेली होती, ओपन केली. आणि हनुमानाला स्मरून जर कोणी मतदान करत असेल तर ते काही कोणत्याही प्रकारचं अयोग्य होत नाही. त्याचबरोबर जे जितेंद्र आव्हाड असतील त्यांच्याकडून म्हणलं जातं की तुम्ही वेठीस धरण्याचा प्रयत्न करताय, रडीचा डाव तुम्ही मांडलेला आहे. मी तेच सांगतो, कुठूनही चूक त्यांनी केलेली नाहीये. त्यांनी त्यांच्याच एजंटला जे आहे त्यांचं मतदान दाखवलेलं आहे आणि जाऊन व्यवस्थित मतदान केलेलं आहे. आता यशोमती ताईंचंही मी स्टेटमेंट ऐकलेलं आहे, जितेंद्र आव्हाड साहेबांचंही ऐकलेलं आहे. आता शेवटी आपण वेळेत आले केल्यानंतर तर आपल्याला सावरासावर करावीच लागणार आहे. कोणी म्हणणार आहे का मी चोर आहे म्हणून? सर, तुम्ही यांना वेळेत आले म्हणतात, मग रवी राणा यांच्या कृत्याला काय म्हणाल? त्यांनी देवाचं हे केलेलं आहे. त्यांनी काही या प्रकारचे जाऊन आता काही व्हिडिओ आता जरा समोर येतीलच जेव्हा आहेत, त्यानंतर आपल्याला समजेल की चाळे कसे असतात. बरं, आता आयोगाची जी बैठक चालू होती ती बैठक संपलेली आहे का? त्या संदर्भात आमच्या एक बघा, आमच्या माहितीप्रमाणे निवडणूक आयोगाची मला वाटते हिअरिंग महाराष्ट्राचं म्हणा हरियाणाचं काहीतरी हिअरिंग चालू आहे आणि एकत्रितपणे निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. इट्स ओके. त्यामुळे भाजपचे नेते आणि आमदार संजय कुटे यांनी असं म्हटलं आहे की रडीचा डाव आम्ही नाही तर महाविकास आघाडी खेळत आहे. पण केंद्रामध्ये दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्राची सुनावणी पूर्ण झाली आहे, हरियाणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि दोन्हीचा निकाल एकत्रित पुढच्या काही मिनिटात अपेक्षित आहे. आणि आत्ताच बातमी हाती येते त्यानुसार दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची बैठक संपली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातला निर्णय सुद्धा जाहीर होऊ शकतो. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, केंद्रीय निवडणूक आयोगात दिल्लीत सुरू असलेली बैठक काही मिनिटांपूर्वी संपली आणि पुढच्या काही मिनिटात महाराष्ट्राच्या
गेल्या 6 पेक्षा जास्त तासांपासून रखडलेल्या या मतमोजणीचं पुढे काय होणार याचं चित्र पुढच्या काही मिनिटात स्पष्ट होईल. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, मिलिंदजी, आता जी ताजी माहिती आहे त्या मिळते त्यानुसार दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जी महाराष्ट्राच्या संदर्भात राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात जो गोंधळ झाला होता, जो वाद निर्माण झाला होता, त्याबद्दल भाजपने जे पत्र तक्रार स्वरूपामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलं होतं, त्यापाठोपाठ काँग्रेसने आणि शिवसेनेने देखील भाजपच्या संदर्भात तक्रारीचं पत्र जे आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. या तिघांच्या पत्रांच्या संदर्भातली जी महत्त्वाची चर्चा करणारी बैठक आयोजित केली होती, बैठक आता नुकतीच संपलेली आहे. पुढच्या काही वेळातच या संदर्भात ऑर्डर जी आहे ती काढली जाणार आहे. ही ऑर्डर म्हणजे एक निकाल असणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा की नेमकं या संपूर्ण तिन्ही पत्रांचा जो तक्रार आहे त्या तक्रारींमधून केंद्रीय निवडणूक आयोग नेमकं काय निकाल देत आहे. कारण महाविकास आघाडीचे 3 आमदार आणि भाजपचे 2 आमदार अशी ही तक्रार आहे. तर या 5 जणांपैकी कोणावरती कारवाई केली जाते किंवा कोणाचं मत जे आहे ते बाद ठरवलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर का कोणाचंही मत बाद केलं गेलं नाही तर मतमोजणी जी आहे ती ठरल्याप्रमाणे सुरळीत होईल. मात्र जर का मत बाद करायचं ठरवलं तर ती प्रक्रिया कशी असेल हे मात्र जटिल प्रश्न आहे. कारण मत जे आहे ते मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे, सीलबंद झालेलं आहे. तेच नेमकं मत जे आहे ते बाजूला काढणं देखील अत्यंत कठीण आहे. त्यामुळे एक जटिल प्रक्रिया पुढे असणार आहे जर का एखाद्याचं मत जे आहे ते बाद करवायचं ठरवलं असेल तर. त्यामुळेच आता पुढची नेमकी प्रक्रिया कशी सुरू होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पुढच्या काही वेळात केंद्रीय साधारण पुढच्या एक 5-10 मिनिटात कदाचित निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल येईल. पण तू जसं म्हणालास की ते विशिष्ट मत बाजूला कसं करणार, प्रश्न 1. आणि प्रश्न 2, लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार आहे का? अगदी बरोबर आहे, लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्व व्यवस्था तयार आहे. इथे विधानसभेच्या सभागृहामध्ये फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगानेच मतमोजणी जी आहे ती थांबवलेली आहे. आता पुन्हा जर मतमोजणी सुरू करायची असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय आदेश देते, काय निर्णय देते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भाजपकडनं 3 आमदारांच्या महाविकास आघाडीच्या 3 आमदारांच्या विरोधात तक्रार पत्र जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे. तर महाविकास आघाडीकडनं, शिवसेनेकडनं आणि काँग्रेसकडनं देखील भाजपच्या 2 आमदारांच्या संदर्भात तक्रार जी आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ज्यांच्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यांच्या मताबद्दल नेमकं आता निवडणूक आयोग काय निर्णय देते हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जर कोणाचंही मत बाद ठरवलं जाणार नाही तर मतमोजणी सुरळीतपणे सुरू होईल आणि साधारणतः 1-1.5 तासामध्ये निर्णय जो आहे तो अपेक्षित आहे. कारण पहिल्या फेरीची मतं जी आहेत ती पहिल्या तासामध्येच मोजली जाणार आहे सरळ. त्यामुळे काही प्रश्न अवघड असा येणार नाही. मात्र जर का मत बाद ठरवलं तर त्यांचंच नेमकं मत जे आहे तर ते नेमकं कसं बाजूला सारायचं हा देखील एक मोठा कठीण प्रश्न आहे. कारण मतपेटीमध्ये ती चिठ्ठी जी आहे, मतदान केलेली जी चिठ्ठी आहे ती टाकण्यात आलेली आहे. आता नेमकी तीच चिठ्ठी कशी निवडायची, तीच कशी बाजूला सारायची याचं देखील सगळं काय तपासणी जी आहे ते निवडणूक आयोगाला उदय, तू राहाच आपल्यासोबत. तुझ्याकडनं आणखीन काही विषयांवरती महत्त्वाची माहिती घ्यायची आहे. कारण लगेचच मतमोजणी सुरू होणार का, मग ती आत्ता तासाभरात खरंच ती मतमोजणी संपू शकते का, एक मत जर का बाद झालं तर आकडा काय असेल, 2 मतं बाद झाली तर बहुमताचा आकडा काय असेल, याही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तू राहाच आपल्यासोबत. तिकडे राज्यातल्या सर्व म्हणजे 285 आमदारांनी आज मतदान केलं. संध्याकाळी 5 वाजता ही मतमोजणी प्रत्यक्षात सुरू होणार होती पण ती अद्याप सुरू झालेली नाही. पुढच्या काही मिनिटात केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर ही मतमोजणी सुरू होईल. भाजपनं झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. महाविकास आघाडीच्या या 3 आमदारांचं मत बाद केलं जावं अशी मागणी भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. पण निवडणूक आयोगाकडून या हरकतींवर अद्याप निर्णय आलेला नाही. भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेकडनं सुद्धा आक्षेप घेण्यात आले. 2 जणांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आले. एक सुधीर मुनगंटीवार आणि दुसरे रवी राणा. या दोघांच्या मतदानाच्या संदर्भात आक्षेप घेऊन त्यांचंही मत बाद करण्यात यावं अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्याही संदर्भातलं व्हिडिओ फुटेज दिल्लीला पाठवण्यात आलं होतं आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये निर्णय अपेक्षित आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा. मला तुमच्याकडनंच समजलं की माझ्यावर ऑब्जेक्शन आलंय. मी जी क्रिया केली आहे, जी मतदानाची क्रिया आहे
त्याच्यातनं माझ्याकडनं ब्रीच झालेलं आहे, म्हणजे काही चूक झालेली आहे ज्याच्यातनं माझं मत बाद व्हावं असं मला तरी कुठलाही गुन्हा वाटत नाही. उगाच महाराष्ट्रासमोर हे जायला नको की आम्ही काही वेगळं केलंय, काही आम्ही चुका केल्यात. अजिबात नाही. नाही, मला अतिशय आश्चर्य वाटतंय की राजकारण कोणी इतक्या खालच्या दर्जाचं करू शकतं. आम्ही काहीही केलेलं नाही. मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला मी मतपत्रिका घेतले. माझा नंबर 39 होता. जे त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर होते त्यांना जसं दाखवायचं, कारण दाखवून मतदान या ठिकाणी आहे, आणि मी ते दाखवलं आणि मग मतपेटीमध्ये टाकलं. हे लोक उगाचच आरडाओरडा करतायत, उगाचच महाराष्ट्राला वेटीस धरतायत. दरम्यान राज्यसभेसाठीचे शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलाय. काही मिनिटांपूर्वी त्यांनी ट्विट करत भाजपवर घणाघाती टीका केली होती. त्यांनी असं म्हटलंय, भारतीय जनता पक्षानं देशातील लोकशाही आणि न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोग यांना देखील पकडीत घेतलंय. महाराष्ट्रात 3 मतांच्या बद्दलचा निर्णय घ्यायला 7 तास लागतात. कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महाविकास आघाडीच, असं संजय राऊत यांनी ट्विटरवरून काही मिनिटांपूर्वी म्हटलं आहे. दरम्यान हा जो सगळा विलंब होतोय त्या सगळ्या संदर्भात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि उदय सामंत या दोघांनी काय म्हटलंय पाहूया. अद्याप मतमोजणी सुरू नाही. परवानगीची वाट आपले निवडणूक अधिकारी बघतात. जशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून परवानगी येईल तशी केंद्राकडे काय बोलणं वगैरे झालंय का? किती वेळा आता निवडणूक जे अधिकारी आहेत ते बोलतात. जे ऑब्जेक्शन घेण्यात आले होते त्यावरती काही सांगितलं गेलं का निवडणूक आता आयोगाकडून? व्हिडिओ क्लिप मागवल्यात ना त्यांनी, ते तपासतायत. आता संजय राऊत साहेबांनी जे ट्विट देखील केलेलं आहे आणि संजय राऊत स्वतःचे बोललेले आहेत, राऊत साहेब जे बोललेले आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे म्हणूनच ते बोललेले आहेत आणि त्या मताशी आम्ही शिवसेनेची सगळीच लोक सहमत आहोत. काँग्रेसनं तक्रार केली आहे निवडणूक आयोगाकडे, केंद्रीय आयोगाकडे, त्याकडे कसं बघताय? जी तक्रार केलेली आहे त्याचा देखील निकाल येणं अपेक्षित आहे. दिल्लीवरनं काही तक्रार झालेली आहे त्याचा देखील निकाल येणं अपेक्षित आहे आणि जोपर्यंत दिल्लीचा केंद्रीय निवडणूक आयोग मतमोजणी सुरू करा असं सांगत नाही तोपर्यंत आम्ही मतमोजणी सुरू करू शकत नाही, असं आम्हाला इथल्या आरोनी आता सांगितलं. तिकडे या सगळ्या विलंबाच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांचे नेते परस्परांच्या बद्दल नाराजी व्यक्त करतात. काँग्रेसच्या नेत्यांनी काय म्हटलंय पाहूयात. सध्या चीफ इलेक्शन कमिशनरकडे तक्रार गेलेली आहे. त्यांनी इकडचा व्हिडिओचं रेकॉर्डिंग वगैरे मागून घेतलेलं आहे. आता ते बघितल्यानंतर ते त्याच्यावरती निर्णय घेतील आणि ते आल्यानंतरच मतमोजणी होणार. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की बेसिकली संख्या कमी झाली जास्त झाली, त्यांच्या निकालावरती सगळं का अवलंबून आहे. विजय हा निश्चित आहे आणि हा जो आता आपण सगळ्यांना माहिती आहे की जो रडीचा डाव चालू आहे हा आपण सगळेजण बघतोय. आणि मी या ठिकाणच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छिते की महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार त्या ठिकाणी भारी बहुमताने निवडून येतील आणि थोडा वेळ वाट बघू आणि मला वाटतं मतमोजणी सुरू झाल्यानंतर मग आपोआपच उत्तर त्याचं त्याला मिळून जाईल. काँग्रेसकडून देखील काही आक्षेप घेण्यात आलेले आमदारांवर त्याच्यावर काय तक्रार करण्यात आली? नक्की आता ज्या ठिकाणी आतली जी मंडळी होती आतली जी मंडळी होती आणि ज्यांना काही आक्षेपार्ह आढळलं त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगावरती गेलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये तक्रार ते त्या माध्यमातून करत आहेत. दरम्यान सर्व मंत्र्यांना म्हणजे मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना सरकारच्या वतीनं मुंबईतच थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. भाजप रडीचा डाव खेळतोय त्यावर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर अत्यंत गंभीर असे आरोप पुन्हा केलेले आहेत. जे घडतंय ते दुर्दैवी आहे असं भाई जगताप यांनी म्हटलंय. तर काही झालं तरी विजय आमचाच आहे आणि तो निश्चित होईल असा विश्वासही काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. पराभव हा दृश्यपदात आहे ते दिसायला लागल्यामुळे ही सगळी त्यांची रडारडी सुरू झाली. मला खात्री आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा मतमोजणी सुरू होईल एक तासाभराच्या आतमध्ये मुंबईला आणि राज्याला देशाला कळेल की जसं राजस्थानमध्ये 3 निवडून आले महाराष्ट्रामधून 4 निवडून जातील याची आम्हाला खात्री आहे. एक नक्कीच आहे की सर्वांचेच लक्ष सीईसीकडे लागलेलं आहे, चीफ इलेक्शन कमिशनरकडे.
आणि एक आपण जर बघितलं तर इथले जे RO आहेत, रिटर्निंग ऑफिसर आहेत, त्यांचं एकदम ठाम मत आहे. आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करतो. त्यांनी दिलेला जो इथला निकाल आहे तो अत्यंत स्पष्ट आहे की इथे कुठेही प्रायव्हसी किंवा सिक्रेसी कुठलाच भंग झालेला नाही असं फुटेजेसवरून त्यांना दिसतंय. आणि त्यामुळे त्या सगळे फुटेजेस आता CEC सुद्धा तपासत आहे. मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी निश्चित प्रकारे होईल. तिकडे आज सकाळपासून नेमकं काय काय झालं त्यावर आपण एक धावती नजर टाकूयात. राज्यसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजता महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार बरोबर विधान भवनाच्या परिसरात उपस्थित झाले. 9:09 दत्ता भरणे यांनी सगळ्यात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. त्या पाठोपाठ 9:15च्या सुमारास मोठ्या प्रमाणात मतदानाला सुरुवात झाली. विविध आमदार विधान भवनाच्या परिसरात येऊ लागले. टप्प्याटप्प्यानं मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. पण शिवसेनेचे आमदार मात्र 9:30 पर्यंत त्यांच्या ट्रायडंट याच हॉटेलमध्ये होते. तिकडे 9:35ला राष्ट्रवादीचे 20 आमदार विधान भवनाच्या परिसरात पोहोचले आणि त्यांनी मतदानात भाग घेतला. 10:05 दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं 2 मतांचा कोटा वाढवला. तर तिकडे 10:23 शिवसेनेचे बाकी उर्वरित सर्व आमदार हे विधान भवनाच्या परिसरात पोहोचले आणि मतदानाच्या प्रक्रियेला वेग आला. साधारण 10:40 पर्यंत म्हणजे पहिल्या 1.5 ते 2 तासात 50% मतदान हे राज्यसभेसाठी पार पडलं. पुढे 11:36 दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले. 12:30 दरम्यान राज्यसभा निवडणुकीमध्ये 238 आमदारांचं मतदान पूर्ण झालं होतं. 12:35 दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपकडून पहिल्यांदा आक्षेप नोंदवण्यात आला. हरकत घेतली गेली. साधारण 12:53 दरम्यान भाजपनं आपला आक्षेप आणि आपली हरकत निवडणूक आयोगाच्याकडे पोहोचवली आणि निवडणूक आयोगानं त्याची पडताळणी करून भाजपचे आक्षेप फेटाळून लावले. पुढे 2:15 दरम्यान राज्यसभेसाठी मतदान पूर्ण झालं. 285 आमदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तिकडे 4:30 दरम्यान भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं निवडणूक आयोगाच्याकडे तक्रार केली. त्यांनी आक्षेप नोंदवला लिखित स्वरूपात दिल्लीत निवडणूक आयोगाकडे की काही आमदारांनी जी प्रक्रिया आहे त्याचा भंग केला आहे. ही सगळी प्रक्रिया जी आहे केंद्रीय निवडणूक आयोगातली ती नेमकी कशा पद्धतीची चालते, काय काय तिथे गोष्टी होतात, किती वेळ या सगळ्या प्रक्रियेला लागू शकतो. काही वेळापूर्वी आम्ही या मतमोजणीच्या सगळ्या प्रक्रियेबद्दल आमचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी अशरफ काझमी यांच्याशी बातचीत केली. आपण पाहूयात. देखिए, छानबीन की जो प्रक्रिया है बहुत सरल है कि जो आप विधानसभा में हैं, यहाँ पर आपत्ति हुई है तो उसका जो निराकरण है वो राज्य को ही करना होता है. सीईओ जो राज्य के निर्वाचन आयोग के अधिकारी हैं, सीईओ, वो लोग जाते हैं उनके पास, वो उसको वेरीफाई करते हैं और फिर शिकायत वो मुख्य जो भी उनके तथ्य होते हैं वो मुख्य चुनाव आयुक्त को भेजते हैं. उसी के आधार पर शिकायत पर जो भी का जो नियम सम्मत कार्रवाई की जाती है चुनाव आयोग वो करता है. मुख्य रूप से जो भी शिकायत की जाती है वो स्थानीय ही होती है, तो वहां पर जो शिकायत होती है उसको फिर आगे यहाँ पर फॉरवर्ड किया जाता है और उसमें रिपोर्ट भी लगाई जाती है सीईओ की तरफ से कि आरओ जो वहां पर हैं उन्होंने देखा है, उन्होंने वेरीफाई किया है. उसी विधान भवनाच्या परिसरात अपक्ष आमदार रवी राणा बोलतात. ये मतदान करते टाइम थर्ड पार्टी को दिखाया, थर्ड व्यक्ति को बताया ये गुनाह है और इसके गुनाह के खिलाफ भाजपा के माध्यम से जो कंप्लेंट की है मुझे लगता है उस पर कार्रवाई होना चाहिए. और इसमें हनुमान चालीसा पढ़ने से और हनुमान चालीसा पुस्तक जेब में रखने से अगर उद्धव जी ठाकरे जी को इतना अगर उसका विरोध है तो इसमें से साफ दिखाई पड़ता है. ओएसी ने जो मतदान शिवसेना को किया है, ओएसी ने जो शिवसेना को पाठिंबा दिया है और ओएसी का शिवसेना का जो आने वाले समय में जो गठबंधन होने वाला है ओएसी को खुश करने के लिए हनुमान चालीसा का विरोध शिवसेना कर रही है.
तेव्हा प्रत्येकजण ज्यांच्या मताबद्दल आक्षेप घेतलेला आहे असा प्रत्येक माणूस येऊन जवळपास प्रत्येक आमदार येऊन या सगळ्या संदर्भातलं आपलं स्पष्टीकरण देतोय. तिकडे महाराष्ट्रात गुजरातची पुनरावृत्ती होणार का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय आणि यातला संदर्भसुद्धा तसाच आहे. 2017 साली गुजरातमध्ये जेव्हा राज्यसभेची निवडणूक पार पडली होती त्यावेळेला काही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या आणि अहमद पटेल अत्यंत चुरशीच्या झालेल्या आणि अशाच प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेल्या निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या क्षणी जिंकले होते. निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान अमित शहा यांना मत दाखवल्याचा आरोप होता आणि हा आक्षेप घेतच त्यावेळेला तत्कालीन काँग्रेस नेते हे आधी राज्य निवडणूक आयोगात आणि मग केंद्रीय निवडणूक आयोगात गेले. राज्य निवडणूक आयोगानं त्यावेळेला हा आक्षेप फेटाळून लावला होता, पण केंद्रीय निवडणूक आयोगानं हा आक्षेप मान्य केला. पुन्हा एकदा जाऊयात विधान भवनाच्या परिसरात. शिवसेनेचे नेते अनिल परब बोलत आहेत. चला चला बरं जाऊ दे. चला गाडी अनिल परब काही तसे बोलायला तयार नाहीत, पण सगळ्यांना प्रतीक्षा आहे की दिल्लीहून काय निर्णय येतो आणि कधी निर्णय येतो त्याचा. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत. भारतीय जनता पार्टी मी ज्या पद्धतीने सकाळीच सांगितलं की या पद्धतीचे खोटे आरोप बाजूला सारणं आणि एक प्रकारचं भारतीय निवडणूक कशी जिंकता येईल याच्यावरचा त्यांचा सातत्याचा प्रयत्न होता. सकाळी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली अशा पद्धतीचं वातावरण केलं. काही लोकांना ईडीची धमकी दिली, पण ईडी सीडी त्यांची कुठेही चाललेली नाही आणि सस्यक विवेकबुद्धींनी सगळ्या जवळपास 172 जे सपोर्ट आहे या सरकारला त्या जवळपास सगळ्यांनी मतदान केलं असेल असं अपेक्षित आहे. आणि म्हणून भाजप घाबरून या पद्धतीचं त्यांनी दुपारच्या नंतर ही चाल त्यांनी खेळलेली आहे. पण त्याच्यात त्यांचे मुंगट्टीवार असतील, रवी राणा असेल, यांनी पण त्याच्यापेक्षा जास्त चुका केलेल्या आहेत आणि आम्हाला वाटलं की हे असं करणार नाही, पण त्यांनी जेव्हा केली त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या तक्रारी केल्यात आणि वेळ आलं तर त्यांच्या दोन्ही सदस्यांचं मतं निवडणूक आयोग रद्द करेल असं आम्हाला वाटतं. ते लोक देखील ज्या पद्धतीने मतदान झालंय त्याला आक्षेप घेतलेला आहे, कोर्टात देखील जाण्याची भाषा केली जाते. बरोबर आहे ना, कोर्टात ते गेले तर आम्ही कोर्टातही जाणार. आखरी पुरावे इथली जी असतील वस्तुस्थिती त्या वस्तुस्थितीला थोडं जाऊनच निवडणूक आयोग किंवा कोर्ट त्याच्यामध्ये निर्णय घेईल आणि पुरावे जे आहेत ते आमच्या बाजूने आहेत आणि त्याच्यामुळे बीजेपीचाच त्याच्यामध्ये हार होणार असा आमचा विश्वास आहे. आम्ही सगळी चर्चा सुरू आहे, या विषयावरचा मार्ग काढणं चालू आहे. निवडणूक आयोगाला त्यांनी जी आमची तक्रार केली त्याच्यावरचं निवडणूक आयोगाने सगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत असं ट्वीट आता मी वाचलं. आमच्याबद्दलचं आम्ही जे तक्रार केली त्याच्यावरचे त्यांचं हेअरिंग चालू आहे. त्याच्यावर झालं तर निवडणूक आयोग त्याच्यावर नेमकं काय निर्णय घेतं त्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. सर, रिजल्ट आने के लिए इतना देर लग रहा है, क्या कुछ कहना चाहेंगे हिंदी में? बीजेपी जिस तरह से महाराष्ट्र की जो संस्कृति है उसको बदनाम करने की कोशिश जो बार बार करती है उसी का परिणाम है कि आज जो मतदान में जिस तरह से महाविकास आघाड़ी के साइड में आमदारों ने जो वोट किया है, विधायकों ने जो वोट किया और उसी में वो डर गए और हार के डर के मारे से इस तरह से झूठे आरोप करने का काम हमने किया और इसलिए मुंगट्टी वो आरोप के एक सदस्य है और एक राणा करके सदस्य है, उनके बारे में भी हमने कंप्लेंट की चुनाव आयोग को और चुनाव आयोग उसके ऊपर भी हियरिंग ले रहे हैं. और मुझे लगता है कि उनके सदस्यों की गलती ज्यादा है और वो दिख रही है और उसमें बीजेपी का ही नुकसान उसमें होने वाला है और हार के डर से बीजेपी ने इस तरह से ये जो
हॉन्टिंग की जो प्रक्रिया है उसको रोकने की कोशिश की है। बिल्कुल, तो समय अब चुनाव आयोग को हम क्या बोले, उनकी स्वायत्ता है, उनको जब निर्णय देंगे उसका वेट कर रहे हैं। कई राज्यों का हुआ है, राजस्थान में कांग्रेस वहां 3 सीट में जीती है, अब हरियाणा में भी शायद उसका भी रिजल्ट आ जाएगा, लेकिन मैं कहता हूं कि बिल्कुल आएगा। इसमें महाविकास आघाड़ी का महाराष्ट्र में भी जीत होना तय है। ठीक, थँक्यू। त्यामुळे काही झालं तरी महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.